बाबाची लाडाची लेकी निघाली नवऱ्या घरी, माया माहीची डोळ्यात वाही. खूप हसत असेल तुम्ही, म्हणत असेल की ताई असं काय गाणं म्हणते. ठीक आहे, गाणं म्हणायचं कारणच असं झालं आहे की बाबा माझं 23 एप्रिलला लग्न आहे आणि मलाच माहिती नाही की माझं 23 एप्रिलला लग्न आहे. आता नवरदेव कोण आहे, कुठला आहे, काय करतो, काय नाही, काहीच माहिती नाही मला स्वतःला माझ्या लग्नाची आयडिया नाही, पण सगळ्या लोकांना माझ्या लग्नाची आयडिया येऊन गेली. कसं काय? तर त्याची एक स्टोरी झाली होती. आता सगळीकडे चालू आहे की महाराष्ट्र कन्या प्रियाचं लग्न आहे, 23 तारखेला प्रियाचं लग्न आहे. प्रियाने कोणालाच इन्व्हिटेशन दिलं नाही, काहीच नाही केलं. एवढं की मला कॉलसुद्धा आले, फोनसुद्धा आले की माझं लग्न 23 तारखेला, 23 एप्रिलला माझं लग्न आहे. अरे देवा, म्हटलं कोणी पसरली हा अफवा. मग नंतर मला कळलं ही अफवा नाही पसरली, ही झाली मिसअंडरस्टँडिंग माझ्या लग्नाची. तर म्हणून त्याच्यासाठी मी बनवला आहे ब्लॉग आणि मी तुम्हाला सांगते आता काय झालता विषय, काय नाही. विषय असा झाला होता की 1 एप्रिलला मी घेतली होती, 1 एप्रिलला लाईव्ह घेतली होती. तशी आपली डेलीच लाईव्ह असते, बट मी 1 एप्रिलला 5 वाजता लाईव्ह घेतली होती. तर त्या लाईव्हमध्ये असाच विषय निघता निघला होता की बाबा तुझं लग्न वगैरे कधी आहे. तर मी असंच बोलता बोलून गेले की ह्या एप्रिलला माझं 23 तारखेला लग्न आहे असं मी सांगितलं होतं, ह्या एप्रिलमध्ये 23 तारखेला. तर मग विषय असा झाला की 23 तारखेला माझं लग्न आहे. तर मी खूप म्हणजे एकदम सगळे सिरियस झाली होती. बट मी काय म्हणतं, जर अर्धवट ऐकणं बोलणं कधी पण धोक्याचं होत असतं आणि तेच माझ्यासोबत झालं. अर्धवट बोलणं ऐकून काही लोक गेले आणि त्यांनी पुढचं बोलणं ऐकलंच नाही. ठीक आहे, तरी पण मी सांगितलं होतं की बाबा मी एप्रिल फुल केलं होतं. ते 1 एप्रिल म्हणजे मी एप्रिल फुल केलं होतं सगळ्यांना. शूटिंगला जात आहो म्हटलं, मग शूटिंगला जाता जाता ब्लॉग बनवू आणि एकदम साडी घातली मस्त छान आणि म्हटलं चला आज त्यांना सांगू की बाबा लग्न वगैरे काहीच नाही दादांनो, मी आताशी कॉलेजला आहे, मला कॉलेज कंप्लीट करून द्या, कॉलेज माझं कंप्लीट वगैरे होऊन द्या, मग लग्नाचं वगैरे बघू विषय काय काय नाही. काय एव्हरीवन, जय महाराष्ट्र. चला, तर आज आपण इथे आलेलो आहे शूटिंगला वगैरे आणि ती जी गोष्ट मी सांगितली बाबांनो, तुम्ही ती गोष्ट अर्धवट ऐकून गेले. काही लोक आले आणि काही लोकांनी ती गोष्ट अर्धवट ऐकली आणि सगळीकडे अफवा पसरून दिली की माझं लग्न होत आहे 23 एप्रिलला. बट तसं काहीच नाही, माझं लग्न वगैरे काहीच नाही ठरलेलं. मी तुम्हाला 1 एप्रिलला एप्रिल फुल केलं होतं आणि एप्रिल फुल केल्याच्या नंतर 5 मिनिटातच मी तुम्हाला सांगितलं पण होतं त्याच लाईव्हमध्ये की मी एप्रिल फुल करते तुम्हाला. बट कसं करणार ना, काही लोकांनी ऐकलंच नाही. अर्धवट ऐकणं हे खूप धोक्याचं असतं, त्याच्यासाठी पूर्ण ऐकायचं आणि शेवटपर्यंत सुद्धा लाईव्हला थांबत जायचं. शेवट सगळं ऐकलं ना मग समजतं बाबा. नाहीतर मी म्हटलं, मला फोन आले, अरे देवा तुझं लग्न ठरलं, माझं लग्न ठरलं. अरे म्हटलं मला कसं काय माहीत नाही, म्हटलं माझं लग्न ठरलेलं. आणि नंतर मी त्याचं थोडंसं इन्फॉर्मेशन घेतली तर अरे देवा, एक लाईव्ह मला खूप महागात पडली. एप्रिल फुल एवढं महागात पडलं आहे मला, अक्षरशः तुम्हाला सांगते की तुम्ही साऱ्या दुनियाने म्हणजे असं झालं की एखादी गोष्ट बोलली ना तर सगळी पांगती बाबा, एवढं कंडिशन बेकार होऊन गेलेली आहे. तर आपण डेलीचे ब्लॉग पण इथून पुढे घेत जाणार आहे. तुम्हाला माझं गाव बघायचं होतं, सगळं बघायचं होतं, तर डेलीचे ब्लॉग वगैरे घेत जाणार आहे. आता उन्हाळा स्पेशल आहे, तर उन्हाळा स्पेशल खूप मस्ती मजा करणार आहोत आपण आणि छान पद्धतीने आपले ब्लॉग वगैरे असतील. आणि तेवढं ऊन आहे, आता एवढं ऊन बघा, एक यूट्यूबरची लाईफ पण किती स्ट्रगलिंग असते. ठीक आहे, एवढं ऊन वगैरे आहे आणि ह्या उन्हात मी आलेले आहे. ठीक आहे, आणि मला तर शूटिंग पण करायची होती. आताशी आपले जवळपास काहीतरी मला असं वाटतं की 43K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे. बट आपल्याला आणखी खूप पुढं जायचं आहे आणि तुमचा पण मला सगळ्यांचा भरभरून सपोर्ट हवा आहे. आणि माझं लग्न वगैरे काय नाही, लक्षात ठेवा बाबा, मी साडी घालते असं नाही म्हणायचं की लग्नाचे वगैरे आहेत. आणि साडी वगैरे घालण्याची पद्धत वगैरे म्हणजे खूप लेडीजला आवडत असतात माझ्या साड्या वगैरे, एकदम सिल्क असतात. त्यांच्यासाठी पण आपण लवकरच नवीन घेऊन येत आहोत. कमिंग सून आहे, म्हणजे कमिंग सून म्हणजे लवकरच येणार आहेत, आता नाही सांगणार. ठीक आहे,
जरी माझ्या लाईव्हला येत चला, ब्लॉग बघत चला, सगळं मला चांगल्या पद्धतीने सपोर्ट करत चला. ठीक आहे, सर्वांना बाय. जय महाराष्ट्र. काळजी घ्यायचं, घरात नीट राहायचं. ठीक आहे, उन्हाळा चालू आहे. माझ्या लग्नाची अफवा नाही पसरायची कोणी. ठीक आहे ना. 23 एप्रिलला माझं लग्न वगैरे काय नाही. माझं लग्नाला आणखीन टाईम आहे. त्यावेळेस माझं लग्न असेल त्यावेळेस मी स्वतः व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला इन्व्हिटेशन देईन. ठीक आहे ना. आता खूप लोकांचा आणखीन एक प्रश्न आहे की ताई तुझं लग्न जमलंय का, तू काय पोरग वगैरे बघून ठेवलंय का, तू कसं काय करणार आहे. तर आणखीन सध्याला तसं काहीच नाही आहे, मुलगा वगैरे काहीच नाही बघितलेला आणि लग्न वगैरे पण नाही जमलेलं, तसं काहीच विषय नाही आहे. आता जर एवढं लवकर लग्न करून गेले तर आपला जो नवयुग स्थापित केलेला आहे त्याचं काहीच नाही राहायचं. आधी नवीन युग खूप मोठा बनवायचा, पूर्ण महाराष्ट्रभर त्याचं नाव गाजवायचं. नवयुग म्हणजे हा नवयुग ऑल फील्डमध्ये काम करतो. ठीक आहे, कंपनी पण आहे त्याच्यात, IT चं सगळं टोटल आहे आपलं. माझं ड्रीम ऑफ प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट मला खूप मोठा बनवायचा आहे, ज्याने की प्रत्येक एका महाराष्ट्राच्या व्यक्तीला काहीतरी फायदा झाला पाहिजे, असं एवढा मोठा प्रोजेक्ट बनवायचा आहे. त्याच्यामुळे मी काय एवढं लवकर लग्न करत नसते. ठीक आहे, आणि तुम्ही कोणी माझ्या लग्नाची अफवा पसरू नका. जर मला कळलं 23 एप्रिलला माझं लग्न आहे हे असं कोणी बोलतंय तर मग काहीच नाही बोलणार. हा व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला समजून जाईल लग्न आहे का नाही. ठीक आहे, आता नवीनच नवयुग पण येत आहे, त्या चॅनलला पण सपोर्ट करा आणि ब्लॉग पण जास्तीत जास्त लोकांनी बघा. एवढे सबस्क्रायबर आहे. मी ब्लॉग आता चालू केले, साधारणतः 8 दिवस झाले असेल ब्लॉग चालू केले, तर आणखीन जास्तीत जास्त बघत चला. ठीक आहे, सर्वांना बाय. जय महाराष्ट्र. काळजी घ्या, वातावरण खूप खराब आहे.